मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 17 मेचा इंटरेस्टिंग असा भाग तुम्ही ऐकत आहात. तर बघा, आज अर्जुन सायली बँकेत जाऊन करन्सी सुद्धा चेक करतात. काय काय झालंय ते शेवटपर्यंत बघत राहा. सुरुवातीला बघतोय आपण मधुभाऊंच्या खोलीत आलेत अर्जुन सायली. मधुभाऊ या दोघांना बघता क्षणीच म्हणतात, अरे वा, मी तुमचीच वाट बघत होतो. काय ग साऊ, त्या चिठ्ठ्यांवरनं तुला काही सुगावा लागला की नाही? सायली म्हणते, अरे म्हणजे मधुभाऊ, तुम्हाला या ट्रेजर हंट बद्दल माहितीये तर? आता मधुभाऊ म्हणतात, अर्थातच, जावई बापू शेवटचं कोडं इथेच ठेवून गेले, मात्र त्याचा उलगडा तू करणार आहेस. हा, मग सायली म्हणते, मधुभाऊ मला कळलंय, तुमच्या हिशोबाच्या वहीमध्ये आहे ते शेवटचं कोडं, द्या बरं ती वही. आता मधुभाऊ म्हणतात, हो देतो. आता 1 मिनिट म्हणून त्यांनी ते कपाटातनं डायरी काढली आहे, त्यांची छोटीशी डायरी आहे आणि ती सायली जवळ दिली आहे. आता सायलीने ती डायरी बघितली. आता हे काय कोड आहे ना प्रेक्षकांनो, ते कळेल तुम्हाला, सांगते थोड्या वेळात. आता अर्जुन मधुभाऊंना खाणाखुणा करतो. सायली ती चिठ्ठी वाचते, शेवटची चिठ्ठी असते अर्जुनची, आणि त्यात काय लिहिलेलं आहे ते ऐक. काही हिशोब चुकते न करणं हे चांगलं, काही माणसांच्या ऋणातच राहिलेलं बरं. म्हणून इतक्या गोड हसणाऱ्या बायकोला विश्वासाने मधुभाऊने माझ्याजवळ सोपवलं. म्हणूनच मी मधुभाऊंच्या कायम ऋणात आहे, पण तुझ्या चेहऱ्यावरचं हसू कधीही कधीही ढळू देऊ नकोस. आता ती सगळं तिने चिठ्ठी वाचली आणि ती लागते हसायला गोड गोड. आणि प्रेक्षकांनो, हा सगळा गेम यासाठी होता की सायलीच्या चेहऱ्यावरती कायम हसू ठेवायचं होतं अर्जुनला, म्हणून त्याने एक छोटासा खेळ खेळला. आता मधुभाऊ म्हणतात, काय ग साऊ, अगं त्या चिठ्ठीमध्ये काय लिहिलंय ते जरा मला मोठ्याने वाचून दाखवशील का? मग आता सायली हसते नुसती आणि लाजते. मधुभाऊ म्हणतात, बरं बाई, जाऊ दे, नको सांगू. सायली म्हणते, ह्यांचं ना बाई आपलं सकाळी सकाळी काही चालू असतं, ट्रेजर हंट म्हणे. अर्जुन म्हणतो, पण काही असो, हा, या ट्रेजर हंटमुळेच तुझ्या चेहऱ्यावर बघ कशी मोठी स्माईल आली आहे. तर कळलं ना प्रेक्षकांनो, अर्जुनने हिच्या स्माईलसाठी एवढं सगळं ट्रेजर हंटचा कोटाणा केला. तर असो, आता अर्जुन म्हणतो, बघा मधुभाऊ, मी म्हणत होतो ना तुम्हाला. आता सायलीने एकदम त्या डायरीचं पेज उलटलंय तर तिला मधुभाऊने लिहिलेले काही हिशोब दिसतात. आणि अर्जुन आता मधुभाऊंना म्हणतो, बघा मधुभाऊ, मी आत्ता यांच्या स्माईलबद्दल बोलत होतो की नाही, आणि या लगेच सिरियस झाल्या. आता सायलीला ते हिशोबाचे काही नमुने दिसतात आणि ती खूप आश्चर्यचकित होते, जे अर्जुनला कळलंच नाही, ही अचानकच काय सिरियस झाली बाबा. तर बघा, आता पुढचं सीन प्रियाचं दाखवलाय आणि मग या दोघांचा सीन पुन्हा दाखवलाय. आता प्रियाचं खाणं अखंड अजूनही चालू आहे, ती चिप्स खाते आहे बरं का. प्रिया बिथरली आहे, ती विचार करत असते, मी 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 कोणाच्याच हाताला लागणार नाही, आता कोणाला काही कळायच्या आत ना मी मी पळून जाईल. आणि बोलता बोलता खात असते ती, अजूनही तसंच दाखवलं कालच्या सीन सारखं. आणि प्रिया आता विचार करते, मी कुठे जाऊ, मी पनवेलच्या बाहेर पळू का? नाही, पण मी पनवेलच्या बाहेर गेले तर मला लगेच शोधतील, मग कुठे जाऊ मी? हा, मी देशाच्या बाहेर जाते मी देश सोडून. आणि आता ती पुन्हा काही सेकंड विचार करते आणि म्हणते, दुबईला जाते मी. दुबईला कोण येणार आहे मला शोधायला? मी आता दुबईचं तिकीट काढून ठेवते. आता असं म्हणून तिने ते राहिलेली बोटं झाटून घेतली आहे चिप्सच्या मसाल्याची, आणि त्या लॅपटॉपवर बोटं टेकवून दुबईचं तिकीटबद्दल चौकशी करते. आणि तिचे डोळेच पांढरे होतात, कारण दुबईचं तिकीट खूप महाग आहे असं तिने सोशल मीडियावर शोधल्यानंतर तिच्या लक्षात आलंय. आता ती विचार करते, बापरे, ते दुबईचं तिकीट किती महाग आहे. आता एवढे पैसे सुभेदार भरणार ना, किल्लेदार. मग आता मी काय करू? पण मी मला जर घरातून काढून टाकलं यांनी, तर मी कुठून आणणार आहे दुबईच्या तिकिटाचे पैसे? अरे देवा, मी आता काय करू? उगाच हिचं टेन्शन दाखवलंय, पण यांचं दाखवायचं तात्पर्य हे की टेन्शनमध्ये घरात कशीच्या कशी वागायला लागली. आता ही विचार करता 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 हिची गुंगी लागते बरं का, आणि झोपून जाते ती. पहा, सायली अर्जुनचा सीन दाखवलाय. मधुभाऊ म्हणतात, काय ग, काय झालं साऊ, काय विचार करतेस एवढा? सायली म्हणते, मधुभाऊ, छोट्या छोट्या हिशोबांचं हे सगळं असं लिहून ठेवणं वगैरे तुमची सवय नाही गेली ना अजून? मधुभाऊ म्हणतात, नाही ग बेटा, कशी सवय जाईल माझी? अगं 40 वर्षापासूनची सवय माझी. जावई बापू माझ्याकडे येणारं प्रत्येक नाणं, प्रत्येक नोट, सगळ्यांचा मी हिशोब ठेवत असतो. अगदी 1 रुपयाचा जरी खर्च झाला ना, तोही मी डायरीत लिहून ठेवत. आणि हो प्रेक्षकांनो, ही सवय खूप चांगली आहे बरं का, प्रत्येकाने ही सवय आत्मसात करायला हवी. माझे मिस्टर पण सगळा हिशोब लिहून ठेवतात डायरीमध्ये. माझ्या सासऱ्यांना सुद्धा ही सवय होती, ते सुद्धा बारीकातली बारीक गोष्ट लिहून ठेवायचे, अगदी महत्वाच्या सगळ्या गोष्टी. त्यामुळे काय होतं ना प्रेक्षकांनो, घरच्यांना तर सगळं माहीत राहतं आणि आपल्या खर्चावर सुद्धा मर्यादा येतात. आपण असं प्रत्येक वेळेला
खूप पैसे नाही खर्च करत, अगदी लिमिटेड खर्च करतो. तर मधुभाऊंचंही असंच आहे. खूप छान सवय, ही प्रत्येकाने आत्मसात करायला हवी. तर आता अर्जुन विचारतो, मधुभाऊ तुम्ही खरंच प्रत्येक गोष्टीची नोंद करून ठेवता डायरीमध्ये? मग याचाच अर्थ तुम्हाला विलासने पैसे दिले होते ठेवण्यासाठी, ती माहिती लिहिली असेल की तुम्ही डायरीत? मधुभाऊ म्हणतात, हो अर्थातच. मी त्या नोटांचे नंबर, कॅश बंडल स्लिप म्हणजे कुठल्या शाखेतून कुठल्या बँकेतून आणलेले आहेत ते सगळं लिहून ठेवलंय मी. सायली म्हणते, एवढ्या छोट्या छोट्या गोष्टींची नोंद करणारा माणूस पैसे द्यायला नकार कसा देऊ शकतो? आपण हा मुद्दा वापरू शकतो ना हो कोर्टामध्ये? मग अर्जुन म्हणतो, हो म्हणजे काय, वापरूच शकतो. आपल्याला या माहितीचा खूप फायदा होणार आहे सायली. सायली म्हणते, कुठला? अर्जुन म्हणतो, हे बघा, त्या नोटांच्या माहितीवरनं आपण त्या नोटांच्या सोर्स पर्यंत पोहोचू शकतो ना. अँड आय एम व्हेरी शुअर ते पैसे महिपतचेच असणार आहेत. मधुभाऊ ती माहिती मला वाचायची आहे, या डायरीत आहे का? मधुभाऊ म्हणतात, नाही नाही, ती नोंद आश्रमातल्या डायरीमध्ये असायला हवी. मला जेव्हा अटक झाली ना जावई बापू, तेव्हा त्यांनी सगळ्या गोष्टी हस्तगत केल्या होत्या, तेव्हा कदाचित तिथे पोलीस स्टेशनला ती डायरी असावी. आता अर्जुन म्हणतो, अच्छा म्हणजे ती डायरी पोलिसांच्या एव्हिडन्स रूम मध्ये आहे, तर तिथेच जाऊन पोहोचूया. म्हणजे आता ती डायरी आपल्याला महिपत पर्यंत नेऊन पोहोचवणार. तर सायली म्हणते, अहो म्हणजे तुम्ही ट्रेजर हंटचा गेम सुरू केला वेगळ्याच कारणासाठी आणि आपल्या हाताला वेगळाच खजिना लागला. अर्जुन म्हणतो, हो करेक्ट, आत्ताच मी फोन करतो पोलीस स्टेशनमध्ये, आपण लगेच निघूयात सायली. आता अर्जुन, सायली आणि मधुभाऊ तिघेही खुश झालेत. खूप मोठा क्लू लागलाय त्यांच्या हाती. अर्जुन सायली खुश होतात आणि मधुभाऊंना म्हणतात, मधुभाऊ आम्ही येतो हा. आता मधुभाऊंच्या खोलीतून ते निघून जातात आणि लगेच पोलीस स्टेशनमध्ये गेलेले पण दाखवले आहेत, बँकेत पण गेलेले दाखवले आहेत. आजचा एपिसोड पूर्ण बघत राहा. आता पहा हा, मधुभाऊ पण खुश झालेत की चला काहीतरी यांच्या हाताला लागलं. देव करतो ते चांगल्यासाठीच करतो असं म्हणायला हरकत नाहीये. आता या प्रियाची तंद्री लागलेली असते, वामकुक्षी घेते ती आणि तिच्या बाजूला चिप्सचा डबा पण आहे बरं का. आता बघा विमल येते आणि तिला उठवायला जाते बिचारी चांगल्या उद्देशाने. अहो तन्वीताई, ओ तन्वीताई. आता ही लगेच घाबरते आणि मोठ्याने आरडाओरडा करायला लागते, प्लीज 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 मला घरच्या बाहेर काढू नका प्लीज, मी काही केलेलं नाहीये. आता ती डोळे झाकूनच बोलते आधी. मग शेवटी ती विमल म्हणते, अहो तन्वीताई, अहो मी विमल आहे हो, अहो कोण बाहेर काढताय तुम्हाला, अहो मी पाणी ठेवायला आले होते तुमच्या खोलीत. मग प्रिया ओरडते विमलवर आणि म्हणते, मग उठवलंच कशाला मला, पाणी ठेवायचं, निघून जायचं नाही इथून. विमल बिचारी कावरी बावरी होते बरं का. ती जात असते तिथून, मग पुन्हा येते आणि म्हणते, तन्वीताई तुम्हाला भूक लागली का हो? आता तो चिप्सचा डबा पाहून बिचारीने विचारला असेल. आता प्रिया तिच्यावर पुन्हा वसकते आणि म्हणते, ए शहाणे, माझ्या घरात मला काय खायचंय काय नाही काय करायचं ते तू नाही ठरवायचं आहे, तुझं काम झालं ना, चल निघ मग इथून. आता बिचारी विमल चुपचाप निघून जाते. तर असो, म्हणजे ही अशी बिथरली आहे ना प्रेक्षकांना, दाखवायचा उद्देश असा आहे की ती कोणाशी कशी वागू लागलेली आहे. आता पोलीस स्टेशनमध्ये येता क्षणीच पोलीस म्हणतात की तुम्हाला जे काही सापडायचं आहे ना, आश्रम मर्डर केसमध्ये सील केलेल्या वस्तू इथेच आहेत, तुम्ही इथे बघू शकता. आता असं म्हणून ते पोलीस निघून जातात. सायली अर्जुनला म्हणते, अहो मधुभाऊ म्हटले त्याप्रमाणे पांढरी डायरी इथेच असेल, इथे फारच वस्तू आहे, तो आपल्याला शोधायला वेळ लागेल. अर्जुन म्हणतो, आपल्याला शोधावं तर लागणारच आहे, चला लागा कामाला. असं म्हणून आता त्यांनी शोधाशोध सुरू केली आहे. इकडे शोध तिकडे शोध, बरीच धूळ असते तिथे, त्यामुळे अर्जुनने तोंडाला रुमाल लावलेला असतो. तर असो, आता सायलीने एका गठुड्यामध्ये ती सापडली आहे हा डायरी. तिला लगेच, म्हणजे बऱ्याच वेळ शोधतात ते काही मिनिट, आणि एकदम तिला ती डायरी सापडते आणि ती आवाज येते अर्जुनला, अहो सापडली डायरी, मधुभाऊंनी सांगितल्याप्रमाणे सापडली की हो पांढरी डायरी. अर्जुन म्हणतो, वा सायली कमालच आहे तुमचं, नाही म्हणजे ग्रेटच आहेस तू बायको, इकडचं ट्रेजर हंट पण तूच जिंकलंस हा. तर आता ती डायरी ते दोघे जण बघायला लागतात, तेव्हा विलासने दिलेले पैसे आणि नोटांचे नंबर त्यामध्ये त्यांना दिसतात. आता सायली म्हणते, बघा ना मधुभाऊंनी अगदी पैपैचा हिशोब ठेवलाय हो. आणि आता ते सगळं पाहिल्यानंतर अर्जुन शॉक्ड होऊन जातो, कारण त्यामध्ये बरंच काही डिटेल लिहिलेलं असतं बरं का मधुभाऊंनी. बघा कुठल्या गोष्टीचा कुठे फायदा होईल ते सांगता येत नाही. मधुभाऊंनी अगदी सहजरित्या लिहिलेली, म्हणजे त्यांच्या सवयीप्रमाणे लिहिलेली माहिती आज किती मोठं काम करून जाणार आहे. तर ही माहिती अर्जुनने पाहता क्षणीच त्याच्या मोबाईलमध्ये फोटो काढून घेतलाय त्या डायरीचा, म्हणजे त्या पानाचा, आणि अर्जुन सांगतोय सायलीला, हे बघा हीच ती माहिती आहे, विलासने दिलेले पैसे आणि नोटाचे नंबर वगैरे सगळेच लिहिले आहेत मधुभाऊंनी, आणि त्याला जे पाहिजे ते मिळालंय. आणि आता ते लगेच त्या पोलीस स्टेशनच्या बाहेर पण पडलेत, तिथे त्यांचा काही डायलॉग पुढे ऐकवला नाहीये. आता बाहेर आल्या सायली म्हणते, सांगा ना तुम्हाला त्या नोटांवरनं काय काय कळलंय.
अर्जुन म्हणतो मधुभाऊनी त्यांचा खर्च सगळा डिटेल लिहिलाय त्या डायरीमध्ये, पण जेव्हा कोणीतरी त्यांच्याकडे मोठी अमाऊंट ठेवायला दिली तेव्हा नक्कीच त्यांना टेन्शन आलं असणार आहे. त्यामुळेच ना सायली, त्यांनी प्रत्येक गोष्ट डिटेल लिहून ठेवली आहे बघ. म्हणजे किती नोटा होत्या, त्या नोटांवरचे नंबर काय होते, आणि मेन गोष्ट म्हणजे करन्सी कोड सुद्धा लिहिलाय मधुभाऊंनी. सायली म्हणते करन्सी कोड काय असतं? म्हणजे आता नसतं माहिती कोणाकोणाला, मला पण नव्हतं माहिती. तर आता अर्जुन म्हणतो हे बघा दाखवतो तुम्हाला. आता सायलीला अर्जुनने मोबाईलवरती ती माहिती दाखवली आहे, जो त्याने फोटो काढून घेतला ना त्या माहितीचा, ती फोटो दाखवली आहे. आता बघा हा, अर्जुन म्हणतो हे बघ सायली, बघितलंस का तू? LNBNPVL 0.123 ATL असं लिहिलेलं आहे त्या नोटांवर. सायली म्हणते ह्यावरनं काय कळेल आपल्याला? त्यावर अर्जुन म्हणतो स्टार्टिंगचे काही हे नंबर, LNBN म्हणजे लोकनिधी कोऑपरेटिव्ह बँक, आणि PVL म्हणजे पनवेल, 0123 म्हणजे जानेवारी 2023. सायली म्हणते पण यावरनं हे सिद्ध होऊ शकतं का की ह्या नोटा महिपतकडनं आल्यात? अर्जुन म्हणतो शक्यता आपल्याला नाकारता येत नाही, पण आता ही माहिती काढणं ना जरा अवघड आहे, पण टेन्शन नका घेऊ, आपण ते करूयात. मग अर्जुन सायली ठरवतात आणि लगेच त्या बँकेत सुद्धा जातात आणि ताबडतोब त्यांनी त्या नंबरवरनं कुठली बँक आहे काय आहे ती सगळी डिटेल माहिती घेतली आहे आणि लगेच पुढचा सीन बँकेचा दाखवलाय. अर्जुन आणि सायली आता त्या बँकेमध्ये जाता क्षणीच अर्जुन हळूच सायलीला म्हणतो हे बघा जसं ठरलंय ना अगदी तसंच करायचंय हा आपल्याला, आता तुमचे ऍक्टिंगचे स्किल्स जरा बाहेर काढा, ऑल द बेस्ट. आता असं म्हणून त्याने सायलीला ऑल द बेस्ट केले. आता सायली ना तिथे छोटंसं नाटक करते, जरा कांगावा करते सायली, कारण तिने तो कांगावा केला नसता तर त्यांना ती माहिती मिळालीच नसती. अर्जुन तिथे विचारतो आम्हाला बँकेच्या मॅनेजरला भेटायचंय. मग ते म्हणतात अहो मीच आहे बँकेचा मॅनेजर, माझं नाव माधव करमरकर, तर मीच आहे ब्रांच मॅनेजर, बोला काय काम आहे तुम्हाला? आता सायली एकदम ओरडते त्याच्यावर, बोला काय बोला, माझ्या या अवस्थेला तुम्हीच जबाबदार आहात, तुम्ही पार आम्हाला भिकेला लावायला निघाला, तो खोट्या नोटा दिल्यात तुमच्या बँकेने आम्हाला. आणि हे बघा मी आता पोलिसांकडे कंप्लेंट केलेली आहे, तुमची आयुष्यभर तुम्ही कसे जेलमध्ये सडाल ना याकडे बघणार आहे मी. आता तो मॅनेजर घाबरून जातो आणि म्हणतो अहो मॅडम काय झालंय काय नक्की? सायली म्हणते झालंय काय विचारता? विलास नावाच्या माणसाने तुमच्या बँकेतून नोटा घेतल्या आणि त्या सगळ्या नोटा खोट्या होत्या हो. आमचा व्यवहार झाला होता तेव्हा त्याने ते पैसे दिले होते मला, 1000च्या खोट्या नोटा दिल्या होत्या त्याने. तो मॅनेजर घाबरतो आणि म्हणतो अहो नाही हो मॅडम, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय, खोट्या नोटा वगैरे नाही हो आमच्या बँकेमध्ये, अहो आमच्या बँकेची बदनामी करू नका हो. अर्जुन म्हणतो विनाकारण असं कसं होईल विनाकारण? मी यांचा वकील आहे आणि मी आता तुमच्या बँकेवर केसच करतो. अर्जुन आता असं बोलल्यानंतर ते मॅनेजर अजून घाबरतात. सायली म्हणते तुमच्या खोट्या नोटांमुळे माझं किती नुकसान झालंय काही कल्पना आहे का तुम्हाला? मॅनेजर घाबरतात आणि म्हणतात नाही हो नाही, अहो आमची ब्रँच आणि खोट्या नोटा, अहो शक्यच नाहीये. मग सायली म्हणते तुम्हाला काय वाटलं मी खोटं बोलते मी? अहो दाखवा बरं त्यांना ते नोटांचे नंबर. आता अर्जुन म्हणतो हो आहे आमच्याकडे पुरावा, तुमच्या बँकेमध्ये खोट्या नोटांचा स्कॅम चालतो. अर्जुन त्या मॅनेजरला म्हणतोय करन्सी कोड आहे आमच्याकडे, पुरावा आहे मोठा, या करन्सीचा स्कॅम आणि खोट्या नोटांचा स्कॅम तुमच्याच बँकेतून होतोय. आता तो मॅनेजर जरा मनात विचार करतो बापरे हा काय घोळ आहे. आता तो म्हणतो मॅडम मला त्या नोटा दाखवाल का तुम्ही? मग अर्जुन म्हणतो त्या नोटा आम्ही पोलीस स्टेशनमध्ये सबमिट केल्या आहेत. ते मॅनेजर म्हणतात त्या नोटा मिळाल्या असत्या तर बरं झालं असतं. मग सायलीला खुणवतो अर्जुन. मग सायली मोठ्याने आरडाओरडा करते, नाही 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 आता ते काय आम्ही ऐकून घेणार नाही तुमचं, आम्हाला न्याय द्या, आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे. मोठ्याने बोलत असते सायली, मला तर न्याय मिळायलाच हवा. हे बघा ओ त्या विलासने कुठून खोट्या नोटा आणल्या काय, आम्हाला सगळं ते कळायला पाहिजे. हे बघा खोटं बोलू नका तुम्ही मॅनेजर. आता तो मॅनेजर म्हणतो अहो मॅडम आम्हाला अशी माहिती देता येत नाही. सायली म्हणते की आम्हाला कोणत्या अकाउंटमधनं त्या विलासनं त्या नोटा काढल्या ते कळायलाच हवं. मग ते मॅनेजर म्हणतात की मॅडम आम्ही अशी माहिती देऊ शकत नाही. मग अर्जुन म्हणतो बरं चल मग सायली आपण जाऊयात पोलीस स्टेशनमध्ये, आपण जी कंप्लेंट केली ना त्यात अजून एक कंप्लेंट ऍड करूयात चल. आता ते मॅनेजर अजून घाबरतात. अर्जुन म्हणतो हे मॅनेजर आपल्याला कोऑपरेट करत नाहीये, याचा अर्थ हे पण या स्कॅम मध्ये सामील आहेत. असं म्हणून अर्जुन सायली आता जायचं नाटक करतात. मग ते मॅनेजर म्हणतात अहो साहेब थांबा, अहो वकील साहेब थांबा, हो असं नका करू हो, माझं आणि माझ्या बँकेचं नाव नका घेऊ हो, अहो अशाने माझं करिअर उद्ध्वस्त होईल. सायली म्हणते मग सांगा
त्या विलासने खोट्या नोटा कोणाच्या अकाउंटमधून काढल्या, त्याच्या की दुसऱ्याच्या? मला खरं काय ते कळायला हवं. मला कळायला हवं खरं काय आहे काय नाही ते. नाही तर मी धरणं धरेल, इथे आंदोलन करेल. लोकनिधी बँक हाय हाय, मोठ्याने आणि नॉनस्टॉप बोलते सायली. लोकनिधी बँक हाय हाय, खोट्या नोटा देतात हे बँकेवाले हाय हाय. आता तो मॅनेजर म्हणतो, अहो साहेब या बाईला समजवा ना. अर्जुन म्हणतो, सॉरी मी काय समजवणार आहे त्या बाईला, इट्स अ फ्रीडम ऑफ स्पीच, मी बायलॉग काहीच करू शकत नाही. म्हणजे त्याला असं म्हणायचं ही लोकशाही आहे बाबा, मी काय बोलणार आहे मध्ये. आता तो मॅनेजर सायलीच्या पाया पडायला लागतो आणि म्हणतो, अहो मॅडम पाया पडतो, थांबव जरा, अहो नका माझ्या बँकेची बदनामी करू. अर्जुन आणि सायली आता एकमेकांकडे बघतात आणि हसायला लागतात. आता अर्जुन तिला काहीतरी खुणवतो, मग सायली त्या मॅनेजरकडे बघते आणि पुन्हा म्हणतच असते की लोकनिधी बँक हाय हाय. मग तो मॅनेजर म्हणतो, अहो जरा शांत व्हा मॅडम. ओ सर, अहो मी काय म्हणतो, तो करन्सी कोड देता का मला, मी सिस्टम मध्ये टाकून चेक तरी करतो, काही इश्यू आहे का कळतील. अहो पण आमची अशी आबरू नका काढू. आता सायली अर्जुनच्या मनासारखंच झालाय. मग अर्जुन म्हणतो, हे बघा. आता त्याने मोबाईलमधनं तो फोटो दाखवलाय त्यांना करन्सी कोडचा आणि पटकन त्यांनी त्यांच्या सिस्टीम मध्ये तो चेक केलाय आणि त्यांना माहिती कळते ती अशी. बघत राहा प्रेक्षकांनो, आजचा एपिसोड छान आहे, एक लाईक करायला विसरू नका हं. आता ते मॅनेजर म्हणतात, हा अकाउंट तर 2023चा दिसतोय. आणि अर्जुन म्हणतो, हो हो. मग सायली पण म्हणते, हो विलासने ते पैसे मला 2 वर्षापूर्वीच दिले होते. मग ते सांगतात पुढे, हो विड्रॉलवर नाव पण विलासच आहे. अर्जुन म्हणतो, अकाउंट कोणाचं आहे? मग आता ते म्हणतात, कुठल्या तरी बिल्डर कंपनीचं अकाउंट दिसतंय, करंट अकाउंट आहे आणि SS बिल्डर कडून त्यांना पैसे मिळाले आहेत. आता हे काहीतरी विचित्रच नाव ऐकल्यावर आश्चर्य वाटतं अर्जुन सायलीला. सायली म्हणते, हे नाव तर काहीतरी वेगळंच वाटतंय. अर्जुन म्हणतो, हे पैसे घेण्यासाठी रिसीव्ह करण्यासाठी कोण आलं होतं, स्वतः विलास का दुसरं कोणी? ते मॅनेजर म्हणतात, अहो सर 2 वर्षापूर्वीचं कसं कोणाला आठवणार आहे? अर्जुन म्हणतो, बँकेत काय CCTV नव्हते काय? त्यावरती ते मॅनेजर म्हणतात, अहो आहेत ना CCTV, तेव्हा पण होतेच की. अर्जुन म्हणतो, मग काय अडचण आहे? आता ते मॅनेजर म्हणतात, अहो सर एवढं जुनं फुटेज शोधणं म्हणजे किती कठीण आहे. आता अर्जुन सायलीला खुणवतो, चालू कर ऍक्टिंग म्हणून. मग लगेच सायली हात वर करून हाय हाय करायला लागते, लोकनिधी बँक हाय हाय, लोकनिधी बँक हाय हाय. मग तो मॅनेजर म्हणतो, अहो थांबा ओ मॅडम, अहो थांबा देतो. ए बाबा ए. त्याच्या बाजूला एक माणूस असतो, त्याला सांगतो तो मॅनेजर, ए बाबा 2022 आणि 2023 जानेवारी फेब्रुवारी महिन्यापर्यंतचे सगळे फुटेज आण. पण सायलीचं आपलं घोषणा देणं चालूच असतं, लोकनिधी बँक हाय हाय. तिथे बसलेले लोक उगाच हातवर करत असतात बरं का. जरा फनी वाटला मला हा सीन. तर असो, अर्जुन म्हणतो, आओ मॅडम थांबा जरा, आपण फुटेज पाहून जाऊ आता. सायली मग गप्प बसते आणि दोघं एकमेकांकडे बघून खाणाखुणा करतात. तर असो, आता पुढचा सीन बघा प्रेक्षकांनो. ही प्रिया ऑलमोस्ट मॅड झाली आहे. आपण या मालिकेच्या पात्रांबद्दल बोलतोय बरं का. आता तिथे पूर्णाजी आणि कल्पनाताई काहीतरी गप्पा मारत बसलेल्या असतात, तेव्हा प्रिया त्यांच्या जवळ येऊन उभी राहते आणि तिच्या मनात काय चालू असतं, अर्जुनने त्याच्या हातात आणखीन पुरावे राखून ठेवले असणार आहे. आता कोर्टात जेवढं झालंय तेवढ्यावर तो नाही थांबणार आहे. म्हणजे आता मी ती दामिनीबाई जर त्याला थांबवू नाही शकली तर, म्हणजे चोराच्या मनात चांदणं, हिच्या मनात हे असलं काही चालू आहे. आता या कल्पनाताई सहज म्हणतात पूर्णाजीला, पूर्णाई तुम्ही दुपारची गोळी घेतली का? पूर्णाजी म्हणतात, नाही ग बाई कल्पना, मी विसरले ग. मग आता कल्पनाताई म्हणतात, वाटलंच मला. नाही तुम्ही ना एक गोळी लवकर घेणारच नाही पूर्णाई. आता त्या समोर तन्वी असते, म्हणजे प्रिया असते, तर तिला सांगतात काम, ए अगं तन्वी, अगं एक काम कर ना, अगं त्या किचनच्या कपाटामध्ये ना बेटा पूर्णाईंच्या एक्स्ट्रा गोळ्यांचा डब्बा आहे, अगं त्याच्यामध्ये ऑरेंज रंगाची लांबट गोळी आहे, ती आणून देतेस का जरा? आता प्रिया ती गोळी आणते आणि लगेच पूर्णाजीच्या हातावर टेकवते. आता पूर्णाजीला वाटलं तिने आणली असेल बरोबर गोळी, म्हणून त्यांनी न बघताच घ्यायला लागतात त्या, तर तिने चुकीची गोळी आणलेली असते प्रेक्षकांनो. आणि कल्पना त्यांच्या ते बरं झालं लक्षात आलं. त्या म्हणतात, थांबा थांबा पूर्णाई, गोळी नका घेऊ. आधी त्या गोळी बघतात, खात्री करतात आणि मग ओरडतात तन्वीवर, अगं ए तन्वी, अगं ही कोणती गोळी दिलीस तू पूर्णाईला? अगं मी ऑरेंज रंगाची लांबट गोळी सांगितलं होतं ना तुला. अगं ही गोळी पूर्णाईने सकाळीच घेतली आहे.
तू त्यांना परत कशाला देतेस ही गोळी? आता पूर्णाजीला वाटलं तन्वीने दिली तर व्यवस्थितच असेल, आता घरातल्या माणसावर विश्वास ठेवतच ना आपण. मग आता लगेच प्रिया म्हणते अच्छा दुसरी आहे का, आणते. असं म्हणून तिने अख्खाच्या अख्खा डब्बा आणला आणि टेकवला लगेच त्या कल्पनाताईंच्या समोर आणि म्हणते हा घ्या डब्बा, कोणती गोळी आहे तुमची तुम्ही पाहून घ्या. आता असं उद्धटसारखं बोलल्यानंतर कल्पनाताई म्हणतात अगं ए तन्वी, अगं किती सहजपणे बोलतेस तू हे सगळं. ही गोळी म्हणजे हेवी डोस आहे आणि ही गोळी जर पूर्णाईने घेतली असती तर पूर्णाईला किती महागात पडलं असतं. आता ही उद्धटसारखी आणखीन बोलते कुठे घेतली पूर्णाजीने गोळी? नाही घेतली ना, आलं ना वेळेत लक्ष, ठीक आहे ना मग एवढं काय ते. कल्पनाताई पांढऱ्याच पडल्या तिचं उत्तर ऐकून. त्या म्हणतात तन्वी अगं ठीक नाहीये, अगं एक वेळेला तुझ्या स्वयंपाकामध्ये तिखट मीठ कमी झालं ना तर चालेल, तुला कोणी काही बोलणार नाही ग, पण पूर्णाईंच्या बाबतीमध्ये आपल्याला हलगर्जी करून चालणार नाहीये बाई. प्रिया उलटून बोलते कल्पनाताईंना आणि म्हणते मी काय मुद्दाम नाही केलं आई, माणूस आहे मी, होतात चुका, त्या डब्याची गोळी दिसली ती दिली, एवढ्या काय त्याच्यात. पूर्णाजी म्हणतात अगं तन्वी तुला सांगितलं होतं ना कल्पनाने कुठल्या रंगाची गोळी आहे, तर तुझं लक्ष कुठे आहे ग? आता पूर्णाजीने असं बोलल्यानंतर ती अजून वसकते पूर्णाजीवर. आता पूर्णाजी म्हणतात विमलला पण माहिती आहे घरामध्ये मला कोणत्या गोळ्या लागतात आणि कोणत्या नाही. प्रिया ओरडून बोलते विमलला सांगायचं ना काम, मग मला कशाला सांगितलं? आता त्या दोघीच्या दोघी पांढऱ्या पडल्या ना. आता प्रिया म्हणते गोळी दिली होती ना मी, खाल्ली होती का पूर्णाजीने गोळी ती? आता पूर्णाजीना नवलच वाटतं हे काय. आता तन्वी पुन्हा अजून म्हणते प्रॉब्लेम नाही ना झाला काही तुम्हाला, मग कशाला इश्यू करताय दोघीच्या दोघी? तर आता असं बोलतेच्या बोलते उद्धट सारखी आणि निघून जाते. पूर्णाजी आणि कल्पनाताईंना कळतच नाही. बेसिकली काय माहिती का प्रेक्षकांनो, यांना सवय झाली आहे सायलीने पुढे पुढे करण्याची. आता यांना बघा कसे तारे दाखवते ती दिवस. आता कल्पनाताईंना आणि पूर्णाजींना सायलीची किंमत कळेल बरं का, आणि त्याचा प्रोमो पण आलाय, देते एपिसोडच्या शेवटी तो प्रोमो रिव्ह्यू पण देते. आता कल्पनाताई पूर्णाजीला म्हणतात ही पोरगी अशी काय नाही, तिने तुम्हाला चुकीची गोळी दिली, ही तिला साधी गोष्ट वाटते आणि त्याकरता तिने सॉरी पण नाही म्हटलं तुम्हाला, काय पद्धत आहे हिची वागायची. मग पूर्णाजी म्हणतात ती चुकली आहे ना कल्पना, हे तिला कळलंच नाही, तिला वाटतच नाहीये ती चुकली आहे म्हणून, पण काहीतरी वेगळ्च विचारत होती ग ती, काय करत असेल बरी विचार असा. काय ग कल्पना, तिला काही प्रॉब्लेम झाला असेल का ग? कल्पना ते म्हणतात जाऊ द्या नका लक्ष देऊ, तुम्ही आधी गोळी घेऊन टाका बरं पूर्णाई दुपारची. आणि त्या गोळी देतात पूर्णाजीला, पण त्यांना सॉलिड टेन्शन आलेलं असतं तन्वीचं, कारण त्यांना आता रिअलाइज होतंय की अर्जुन सायली जे बोलतात ते खरं आहे. असो अजून तर काही नाही प्रेक्षकांना, यांना बरंच काही बघायचं आहे. तर बघा आता इकडे बँकेमध्ये CCTV फुटेज एका माणसाने आणून दिलेत. मग आता ते ज्याने आणून दिले ना तो सांगतो सर या लोकांचे व्यवहार कधी झाले काय झाले ते काही माहिती नाही, पण या अकाउंटमध्ये व्यवहार रेग्युलरली होत होते आणि हे सगळे त्याचे फुटेजेस आहेत. आता तो निळ्या शर्टवाला माणूस आहे ना, त्याने ते सगळं दिलंय आणि सांगितलंय काय काय माहिती आहे ते. आता CCTV फुटेज बघतोय बरं का अर्जुन, आणि तिथे ना एक गुंड आहे जो मैपतचा आहे, तो येतोय पैसे घ्यायला असं त्या फुटेजमध्ये दिसतंय. आणि अर्जुनला लगेच लक्षात येतं तो गुंड मैपतचा आहे आणि त्याने तो CCTV फुटेज झूम करायला सांगितलाय मॅनेजरला आणि मग पॉज करायला सांगतो तो, आणि लगेच त्याच्या लक्षात येतं यस झूम करा. आणि आता त्याने ते बघता क्षणी ओळखलंय की हा गुंड मैपतचा आहे. इथे फक्त त्यांनी म्युझिक लावलंय आणि अर्जुन सायली एकमेकांकडे बघतात की यस आपल्याला जे हवं होतं ते मिळालं. आणि प्रेक्षकांनो एपिसोड इथे संपवला. आता पुढचा प्रोमो ऐकून जा आणि नवीन प्रोमोचा रिव्ह्यू पण ऐकून जा. आता सायलीला अर्जुन म्हणत असतो बाहेर गेल्यावर आपल्याला मैपतचा एक कॉन्क्रीट प्रूफ सापडला, मैपत आणि विलासचा एक कॉन्क्रीट प्रूफ आपल्याला सापडलाय आणि ते पैसे मैपतने दिले हे कोर्टात सिद्ध झालं तर साक्षी अडकणारच. मग सायली म्हणते तुमच्या पुराव्याच्या चेनमध्ये आणखीन एक पुरावा मिळालाय तुम्हाला. अर्जुन म्हणतो एक्झॅक्टली. मग आता अर्जुन कल्पनाताईंना सांगत असतो उद्या काय आहे हे तुमच्या लक्षात आहे ना, तर आता अश्विनचा वाढदिवस आहे. अर्जुनला उत्तर देतात अरे घरच्या माणसाचा वाढदिवस कोणी विसरतं का? मग सायली सहज म्हणते हो ना बघा, आणि हे म्हणत होते की बाहेरून केक मागवायचा. आता कल्पनाताई आणि सायली दोघी सोबत बोलतात की त्याला तर घरचा केक आवडतो. म्हणजे जरी कल्पनाताई चिडत असल्या सायलीवर तरी या दोघींची बॉन्डिंग किती क्लोज आहे हे त्यांनी दाखवलंय या डायलॉग मधनं. तर असो आता जो प्रोमो आलाय ना नवीन तो ऐका. आता काय होतं माहितीये का, अश्विनचा वाढदिवस आहे आणि सगळं काही अश्विनच्या आवडीचे पदार्थ बनलेले असतात आणि अश्विन खुश होऊन म्हणतो अरे वा तन्वी तू केलंस हे सगळं. आता ही खोटारडी बोलून जाते हो मी केलंय, आणि पूर्णाजी संतापतात आणि म्हणतात हे तन्वी खोटं काय बोलते ग, हे सगळं कल्पनाने आणि या मुलीने मिळून केलंय. मग अर्जुन म्हणतो मुलीने म्हणजे
कोणी केलाय? पूर्णाजी नाव घे. मग पूर्णाजी म्हणतात हो कल्पनाने आणि सायलीने मिळून हा सगळा स्वयंपाक केलाय. तन्वी खोटं बोलू नको. कल्पना आणि अर्जुनच्या बायकोने मिळून स्वयंपाक केलाय असं ते बोलतात आणि सायलीला छान वाटतं की चला आपले घरचे सगळे आता आपल्या बाजूने झालेत. आणि प्रेक्षकांनो उद्या या मालिकेचा एपिसोड नाहीये असं मला कळलंय, पण जर माझी माहिती चुकीची असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. एपिसोड नाहीये म्हटल्यावर कुठेतरी बाहेर चक्कर मारायला हवी, थोडं चेंज होतं. जरा खूप दिवसानंतर पुन्हा सुट्टी मिळाली आहे मला. तुमचा काही प्लॅन आहे का? तुम्हा सगळ्यांना पण हॅपी वीकेंड हा प्रेक्षकांनो. मजा करा उद्याचा. हॅपी संडे तुम्हा सगळ्यांना. तर बघा आता ठरलं तर मग या मालिकेमध्ये खूप इंटरेस्टिंग पॉईंट्स येणार आहे, पण आता उद्या तुम्हाला याचे खूप फेकम फाकीचे रिव्ह्यू येतील बरं का. असं काहीही कुठल्याही गोष्टीवर विश्वास ठेवू नका. याचा लेटेस्ट एपिसोड सोमवारीच येईल आणि हा लेटेस्ट प्रोमो आहे जो तुम्हाला दिसतोय, त्यामुळे फक्त खऱ्या रिव्ह्यूवर विश्वास ठेवा एवढं काय ते सांगायचंय. उगीच प्रेक्षकांची दिशाभूल होते प्रेक्षकांनो अशा एपिसोड खोट्या एपिसोड रिव्ह्यू. 7 ते 9 झिम्मा मूवी आहे ना प्रेक्षकांनो, आणि दुपारी महासंगम आहे. त्यात थोड्या वेळ सायली अर्जुन दिसणार आहे, पण ठरलं तर मगचा एपिसोड नाहीये उद्या असं मला तरी कळलंय. पण तुम्हाला जर माहित असेल तर सांगा. आणि आय एम शुअर की नाहीये एपिसोड, पण तरी तुम्हाला कळलं तर मला कमेंट करून नक्की सांगा. हा तर बघत राहा ठरलं तर मग. आणि पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना हॅपी वीकेंड, हॅपी संडे टू ऑल. सायली आणि सुभेदारांची म्हणजे कल्पनाताईंची विशेषतः बॉन्डिंग बघायला खूप छान वाटेल आपल्याला. भेटूयात प्रेक्षकांनो मग नंतरच्या म्हणजे सोमवारच्या लेटेस्ट एपिसोड रिव्ह्यू सहित. तोपर्यंत टेक केअर. धन्यवाद.